राष्ट्रवादीचे आमदार बाबा आत्राम यांचा भाजपवर गंभीर आरोप आहे। मला पाडण्यासाठी भाजपनं 5 कोटी दिलेलेत, पुतण्याला पैसे देत डमी उमेदवार म्हणून उभं केलं, असाही आरोप बाबा आत्राम यांनी केलाय। जनकल्याण यात्रेमधून आत्राम यांनी भाजपवर हा प्रहार केलेला आहे। आगामी निवडणुकीमध्ये भाजपला एकही जागा देणार नाही, असाही इशारा त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे गडचिरोलीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्षाची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच महायुतीमधील राष्ट्रवादीच्या आमदारानं भाजपवर मोठा आरोप केलाय। मला पाडण्यासाठी भाजपनं 5 कोटी रुपये देऊन पुतण्याला डमी उमेदवार म्हणून उभं केल्याचा आरोप अहिरेचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेला आहे। आगामी निवडणुकीमध्ये भाजपला एकही जागा देणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी हे महायुतीतील पक्षच एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे। विधानसभेमध्ये माझ्या पुतण्याला तुम्ही उभा केले, माझ्या विरोधामध्ये डमी कॅन्डिडेट भारतीय जनता पक्षाचा 5 कोटी रुपये दिले त्याला मला पाडायला, आणि आता तुम्ही सांगता की मला हिस्सा द्या। एक टुकड़ा नहीं दूंगा 19 में से, एक टुकड़ा नहीं। 19 के 19 जागा हा राष्ट्रवादीचा घडी चालेल, कुठे थांबणार नाही। 10 वाजून 10 मिनिटांनी सुरू झाला की शेवटपर्यंत चालतच राहणार आहे।